नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केपलर्स प्लॅनेटरी मोशन, केपलरचे लॉ आज आपण पाहत आहोत. या ठिकाणी आकृती आहे. या ठिकाणी हा आपल्याला सूर्य दिसतो आहे आणि त्याच्या भोवतीचा हा एक रस्ता दिसतो आहे. बघा, लंबवर्तुळाकार रस्ता आहे, इलिप्टिकल रस्ता आपल्याला दिसतो. तिथे एक प्लॅनेट आहे. हा प्लॅनेट ह्या सूर्याभोवती फिरत आहे. हे एक मॉडेल आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य आणि बाकीचे 8 ग्रह हे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. ही कक्षा वर्तुळाकार नाही, ही कक्षा लंबवर्तुळाकार आहे. ही लंबवर्तुळाकार असल्यामुळे सूर्य ह्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो आणि हा जो प्लॅनेट म्हणजे ग्रह सूर्याभोवती फिरताना कधी तो सूर्याच्या जवळ असतो तर कधी तो सूर्याच्या लांब असतो. ज्यावेळेस तो सूर्याच्या जवळ असतो त्यावेळेस सूर्य आणि हा ग्रह यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती ही जास्त असल्यामुळे त्या ग्रहाचा फिरण्याचा स्पीड वाढतो. या ठिकाणी पहा, ए पासून बी पर्यंत खूप जास्त अंतर त्याने कवर केलेलं आहे. परत तो दूर गेल्याच्या नंतर सी डी दिसते. पहा, या ठिकाणी अंतर वाढल्याच्यामुळे त्याचा गुरुत्वाकर्षण शक्ती त्याची आणि सूर्याची मध्ये कमी झालेली आहे. तो कमी अंतर या ठिकाणी कापतो. ई एफमध्ये त्याचं आणि सूर्याचं अंतर अजून जास्त वाढल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती खूपच कमी आहे. यामुळे या ठिकाणी तो खूप कमी अंतर कापतो. असं जरी असेल तरी या ठिकाणी दुसरा नियम आपल्याला सांगतो, या ठिकाणी त्याने व्यापलेलं क्षेत्रफळ, एरिया, या ठिकाणी व्यापलेलं क्षेत्रफळ आणि या तिसऱ्या ठिकाणी व्यापलेलं क्षेत्रफळ हे सारखंच असतं. सपोज ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला 1 महिना लागला, म्हणजे 30 दिवस. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा 1 महिना लागला, 30 दिवस. आणि ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी त्याला 1 महिना लागला. कापलेलं अंतर जरी कमी असेल तरी व्यापलेलं क्षेत्रफळ मात्र सारखं आहे. याच्यावरून आपल्याला दुसरा नियम समजतो, इक्वल एरिया इक्वल टाईम. म्हणजे इक्वल एरियात सारखंच क्षेत्रफळ सारख्याच कालावधीमध्ये, समान कालावधीमध्ये तो ग्रह व्यापतो. तिसरा रूल अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे T²/R³. म्हणजे ग्रहाचा सूर्याभोवती परिभ्रमणाचा काळ, परिभ्रमण फिरण्यासाठी लागणारा काळ आणि त्यांनी एकूण कवर केलेलं डिस्टन्स, कापलेलं अंतर, हे दोघंही एकमेकांना डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये म्हणजे समानुपाती असतात. हा स्थिरांक केपलरने शोधला आणि हे शोधल्यामुळे पुढील काळात त्यावरती अनेक कॅल्क्युलेशन्स करणं, गणितं मांडणं हे सोपं झालं. T²/R³ हे आपण गणिताच्या पद्धतीमध्ये अजून सविस्तररित्या समजून घेऊया. या ठिकाणी T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R³. म्हणजे हे दोघं एकमेकांना समानुपाती आहे. हा जो आपला R आहे म्हणजे अंतर, हे जर 2 पटीने जर वाढलं तर T² किती होतो? 8 होतो. T². तर हा K म्हणजे हा स्थिरांक आहे, तो बदलत नाही. T² 8 पटीने जर वाढत जर असेल म्हणजेच किती? रूटमध्ये 4 × 2. आता हा 4 रूटच्या बाहेर आल्याच्यानंतर 2 होतो. म्हणजे T² 8 पटीने जर वाढत असेल तर T 2 × √2 ह्या पटीमध्ये तो वाढतो. आता याच उलट आपण पाहूया, T जर 2 पटीने वाढला, T म्हणजे फिरण्यासाठी लागणारा वेळ, परिभ्रमण करण्यासाठी लागणारा वेळ, रिव्होल्यूशन टाईम, तो जर 2 पटीने वाढला तर R किती पटीने वाढतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. T² 4. R हा क्यूब आहे, घन आहे तो. तर R³ हा 4 पटीने वाढतो. म्हणजे R म्हणजे अंतर किती पटीने वाढेल? ⁴4. 4चं घनमूळ एवढ्या पटीमध्ये तो वाढतो. थँक्यू सो मच.